नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अळीवाची खीर करणार आहोत। अळीव खूप पौष्टिक आहेत। अळीव उष्ण असल्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये खाल्ले जातात। अळीवाची खीर करण्यासाठी ह्या चमच्याच्या प्रमाणामध्ये 2 चमचे अळीव घेतलेले आहेत। अळीव निवडून घेतलेत। ह्या चमच्याच्या प्रमाणामध्ये 4 चमचे खारीक पावडर घेतलेली आहे। छोटा अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे। 4 काजू 4 बदाम याचे तुकडे करून घेतलेत आणि छोटा 1 चमचा चारोळी घेतली आहे। खीरीसाठी या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या दूध घेणार आहोत। सर्वात प्रथम अळीव धुवून घेऊया। याच्यावर पाणी टाकते। अळीव छान धुवून घेतले। वाटीमध्ये अळीव काढून घेऊया। याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। दुधाच्या ऐवजी अळीव तुम्ही पाण्यात भिजवू शकता। 15 ते 20 मिनिटं अळीव छान भिजवून घेऊया। 15 मिनिटं झाली आहे। अळीव बघूया। अळीव छान भिजलेत, आकाराने मोठे झालेत। आता आपण याची खीर करायला घेऊया। अळीवाची खीर करायला घेऊया। कढईमध्ये 2 वाट्या दूध टाकते। हे दूध नेहमीप्रमाणे तापवून थंड करून घेतलेले। दूध थोडंसं गरम करून घेऊया। दूध गरम झाले। दुधामध्ये भिजवून घेतलेले अळीव टाकूया। सर्व मिक्स करूया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं अळीव छान शिजवून घेऊया। दूध मधून मधून हलवत राहायचं, म्हणजे अळीवाच्या गुठळ्या होणार नाहीत। अळीव छान मिक्स होतील। 3 ते 4 मिनिटं अळीव छान शिजलेत। दुधाला छान घट्टसरपणा आलाय। आता याच्यामध्ये खारीक पावडर टाकूया। ड्रायफ्रुट्स टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूया। मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं खीर छान उकळून घेऊया। मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं खीर छान उकळली आहे। खीरीचा छान सुगंध सुटलाय। छान झाली खीर। मी आता गॅस बंद करते। बाउलमध्ये सर्व करूया। खीरीचा खूप छान सुगंध सुटलाय। छान झाली आपली अळीवाची खीर। अळीवाची खीर थंडीच्या सीझनमध्ये खाल्ली जाते। खूप पौष्टिक आहे। अळीव उष्ण आहेत। थंडीच्या सीझनमध्ये आठवड्यातून 2 वेळेला अळीवाची खीर खाल्ली जाते। अळीवाची खीर सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी याच्यावर खूप उपयोगी आहे। झटपट होणारी आहे। आपण याच्यामध्ये खारीक पावडरचा वापर केला आहे। याच्यामध्ये गुळाचा किंवा साखरेचाही वापर केला जातो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।